शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील वणी बोरगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा मुंडा चौकात बेमुदत रस्ता आंदोलन रोको आंदोलन सुरू करण्यात आले। महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी आमदार कॉम्रेड JP गावित करीत असून शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तत्काळ आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या असून पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर JP सिमेंट कॉन्क्रीट सारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खानदेश व मराठवाड्यातील शेतकरी उद्योगधंदे व औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावेत। अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे त्वरित पूर्ण करावेत अशी प्रमुख मागणी। तसेच वनाधिकार कायदा 2026 अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली 10 एकर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांना द्यावी। स्वतंत्र सातबारा तयार करून पती पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे। इतर हक्क सदरी वन विभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे अशी मागणी करण्यात आली आहे। वनपट्टाधारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर जमीन सपाटीकरण फळबाग लागवड सोलर व मोटर यांसह केंद्र राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा। तसेच उर्वरित प्रलंबित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणी त्वरित निकाली काढावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यासह शेतकऱ्याच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा। 2 हेक्टर पर्यंतचा भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग जसा 40,000 रुपयांचा बोनस देतो त्याचप्रमाणे वनपट्टाधारकांनाही बोनस द्यावा। पेसा क्षेत्रातील सर्व खात्यांमधील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी। शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती करावी। जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे। तसेच शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा। या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं माजी आमदार JP गावित यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुमार, उपनिरीक्षक खाडे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। आज जिल्हाभर जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होत आहे ते आंदोलन पाणी प्रश्नावरती, वन जमिनीवरती, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे काही इतर योजना आहेत ते त्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्याच्यासाठी हे आंदोलन सुरू होत आहे। हे ठळक मानाने तर जे पश्चिमेला वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी वळवून गोदावरी आणि गिरणीमध्ये टाकून मराठवाडा खानदेश सारख्या दुष्काळी विभागाला पाणी पोहोचवणं हा एक महत्वाचा प्रश्न आम्ही ह्या आंदोलनामध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर जे आदिवासी शेतकरी आहे त्याला जे 5 एकर पर्यंतच्या शेतीधारकाला 40,000चा बोनस मिळतो ते ऑनलाईन जर पीक पेरा त्यांनी केला असेल तर त्याला 40,000 रुपये मिळतात। आणि ही जी काही एकंदरीत योजना आहे ही सर्वसाधारण शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। त्याचबरोबर नवीन वनपट्टाधारक आहे त्याला सुद्धा ती मिळाली पाहिजे। याच्यासाठी या आंदोलनामध्ये प्रश्न तो उचललेला आहे। त्याचबरोबर संबंध ग्रामीण भागामधल्या प्राथमिक शाळा या काही ठिकाणी 1 शिक्षक आहेत, 2 शिक्षक आहेत, परंतु शिक्षकच नाही। काही ठिकाणी शिक्षक आहेत शाळा गृहच नाही। आणि अशा प्रकारे संबंध ग्रामीण भागातील मग आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नव्या पिढीचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। आणि तो त्या मुलांचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हे सरकार तोच पायदळी पुरवत आहे। याची पण मागणी घेऊन आम्ही सरकारपुढे जातोय। असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवरती आम्ही सरकारकडून फक्त सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय घेतल्याशिवाय परत येणार नाही अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल सुरगाणा।